यानंतर खरसुंडी आणि कैरे हा सामना येईल. तिथून जो जिंकेल तो 6वा संघ मिळेल आपल्याला. भावेश सावंत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. स्वराज, माफ करा, स्वराज बॉलिंग ट्रॅक वरती. स्वराज्य आणि स्ट्रायकर एंडला बघतोय आपण अजिंक्य दर्गेला आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत कवडेला. मागच्या मॅच मध्ये कमालीची सुरुवात करून दिली होती अजिंक्यने. जो स्टार्ट हवा होता मॅच मध्ये काटरंग संघाला तो मिळून दिला. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया आपण बेस्ट ऑफ लक. चहाची व्यवस्था थोड्याच वेळात करण्यात येईल व्यासपीठावरती. प्रिन्स 11 कलोते आयोजित मैत्री चषकाचा हा थरार आपण एन्जॉय करतोय. अंतिम रात्र दीपक दादा पाटील यांचं आयोजन आणि आपण बघितलं 3 वाजत आलेत आणि पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लिपला कॅच कंप्लीट आणि मोठी विकेट या मॅचची. अजिंक्य दर्गे बॅक टू द डगआउट. अजिंक्य दर्गे मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार त्याला मिळालाय. तो जड पावलाने डगआउटच्या दिशेने येतोय. फाईट टक्करची बघायला मिळेल. एकाच खोपोली नगर परिषदेतील 2 संघ लवजी आणि काटरंग या 2 टीम दरम्यान ही लढत सुरू आहे. कित्येक स्पर्धेमध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आले असतील. कधी काटरंग जिंकला असेल, लवजी जिंकले असेल, परंतु या स्पर्धेमध्ये कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ पुढे सरकेल यासाठी ही लढाई सुरू आहे. बंटी पेंडारे बॅटिंगसाठी दाखल झालाय. या पोलमधून कोणता 6वा संघ ठरेल जो अंतिम 6 मध्ये पोहोचेल बघूया. हे 6 षटक सांगून जातील. एफ पोल मधून गेलाय जय चेडोबा माझगाव. ई पोल मधून गेलाय कांड्रोली जो आजच्या रात्रीमध्ये बघितला आपण. डी पोल मधून बघितला नावंडे संघाला 40-40 सरकार नावंडे. बी पोल मधून गेलाय जीवन 11 मोरबे कालच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच त्यांनी जिंकली. सी पोल मधून गेलाय गणेश नानांचा अर्थात चिंचोली गोहे संघ. आणि या पोल मधून कोणता संघ जाईल. इथे चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. कॅच कंप्लीट केली जाते आणि तिथे आपण बघतोय सलगचा दुसरा गडी बाद करतोय स्वराज. बंटी कराळे, कपिल देव निकम यांची आठवण करून देणारा झेल बघायला मिळाला. अगदी पाठीमागच्या दिशेने धावत जात असताना बंटीने कमालीची कॅच टिपली आणि मोठा गडी बाद होतोय तो बंटी पेंडारे. बंटीला या स्पर्धेमध्ये खाता देखील खोलता आला नाहीये. सन्मान्य रवी ठाकूर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील मैत्री चषकामध्ये सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये एकंदरीत 2 इनिंग खेळला बंटी. दोन्ही इनिंग मध्ये एकही धाव त्याच्या बॅट मधून आली नाहीये. थोडंसं सगळ्याच प्रेक्षकांना त्यांनी नाराज केलं, निराश केलं. आता बॅटिंगसाठी दाखल झालाय आदित्य दर्गे. आदित्य दर्गे बॅटिंगसाठी दाखल झाला. या मॅच मध्ये प्रशांत कवडेला कॅप्टन इनिंग दाखवावी लागेल. या मॅच मध्ये शांत बॅटिंग करावी लागेल. 30 धावा करणं देखील गरजेचे असतील या सामन्यात. चांगला फटका आहे, बॅकफुटला जाऊन कट केलाय. सन्मान्य सचिनजी सालुंके साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील सचिनजी साळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये.
3 वाजलेत आणि तरी देखील पाहुण्यांची मांदेळी या व्यासपीठावरती आपण बघतो. हे प्रेम आहे आदरणीय दीपकदादा पाटील यांच्यावरती असलेलं, दोस्तीतील राजा माणूस. आणि प्रीतमदादांनी सांगितलं की 2:30 वाजलेत आणि तरी देखील मी या व्यासपीठावरती आहे. हे प्रेम आहे आदरणीय दीपकदादा पाटील यांच्यावरती असलेलं. आणि त्यांनी सूचना देखील दीपकदादांना दिल्यात की तुम्ही याच्यापेक्षा चांगलं आयोजन करा. LED लाईटचा त्यांनी उल्लेख केला, जी 38 सर्कलच्या आतमध्ये. असं वाटतं कुठेतरी भिवंडीला मॅचसाठी आलो की काय. उत्तम दर्जाचं आयोजन, प्रत्येकाची काळजी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भरघोस बक्षीस आहेत. आज इलेक्ट्रिक स्कूटी एका भाग्यवान प्रेक्षकाला दिली जाईल. खेळाडूंसाठी देखील आपण बघतोय 2 कूलर आहेत, एक सायकल आहे, भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत. खोलात टाकलेला बॉल पॉइंटच्या दिशेने, बॉल ट्रॅव्हल केला जातोय थर्डमॅनच्या दिशेने आता. आणि तिथे आपण बघतोय चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. अंतिम क्षणी बॉल आतमध्ये ढकलण्यात आला आहे. फिल्डर तिथे होता. अनिकेतने चांगली फिल्डिंग दाखवली आणि एकूण डावा 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत आणि 2 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती येत आहेत. प्रशांत कवडे स्ट्रायकर एंडला. प्रशांतला चांगली इनिंग दाखवावी लागेल. मागच्या मॅचमध्ये त्याने एक षटकार खेचला होता, मग नंतर बाद झाला. परंतु या मॅचमध्ये निरंतर फटकेबाजी करावी लागेल काटरंग संघाला. इथे सोडून दिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मात्र सर आहे बॅट्समॅन पंच. 6 धावा. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा यायला पाहिजे. 30 पेक्षा जास्त धावा आल्या तरी या वातावरणामध्ये फाईट होऊ शकते या मॅचमध्ये. काटरंग टीमला माहिती आहे, कारण भरपूर वर्ष क्रिकेट खेळतात हे दोन्ही संघ. स्वराज शेवटचा बॉल, चांगला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे आणि तिथे मिड विकेटचा फिल्डर पोहोचतोय आणि कमालीची कॅच टिपली आहे 22 सामन्य आणि बाद केलंय प्रशांत कवडेला. लवजी टीमने पहिल्याच ओव्हरमध्ये फिल्डिंगचा अव्वल स्टँडर्ड दाखवलाय, अव्वल दर्जा दाखवलाय. कारण जे तिन्ही फलंदाज बाद झालेत ना, मी म्हणेन ते बॉलरची विकेट नाही आहे, ते फिल्डरची विकेट आहे. पहिली कॅच टिपली थर्डमॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पाठीमागे गेला. त्यानंतर दुसरी कॅच बंटीची टिपली बंटीने. ती आपण बघितली तर एक्स्ट्रा कव्हरला मागे जाऊन कॅच टिपण्यात आली आणि इथे मिडविकेटचा फिल्डर अगदी स्क्वेअर लेगमध्ये धावत गेला आणि अंतिम क्षणी ती कॅच टिपली. प्रशांतला बाद करण्यामध्ये यश आलं. 3 गडी बाद झालेत. काटरंग संघाचे महत्वपूर्ण आधारस्तंभ आणि संघ जाऊन पोहोचलाय 5-6 या आकड्यावरती. आर्यन महाबदी बॅटिंग करण्यासाठी गेलाय, बॉलिंगसाठी आलाय. 22 सावंत. आज मला असं अल्पेश नाही आहे, नेहमीच अल्पेश 11 लवजी या नावाने आज संघ. परंतु 22 वरती सगळी जबाबदारी त्यांनी दिली आहे. पहिलं षटक स्वराजने चांगलं टाकलं, सुरुवात चांगली करून दिली टीमला. आघाडीचे तिन्ही बॅटर बाद करण्यामध्ये यश आलं आणि ते मोमेंटम आता 22 सावंतला या मॅचमध्ये कॅरी फॉरवर्ड करावं लागेल. त्याला माहिती आहे 3 ओव्हरची मॅच आहे, जितका कमी समोरच्या टीमला रोकाल ना, तितके मी म्हणेन सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला त्या धावा चेस करण्यामध्ये अडथळा येणार नाही. इथे बॉल चांगला आहे, भरपूर सफल होऊन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. आता नॉस साखरेनला रनआउटची संधी आहे आणि चौथा बॅट्समन देखील परताना तुम्हाला दिसेल काटरंग टीमचा या मॅच मध्ये. एक टीमची आम्हाला प्रतीक्षा आहे, कारण बी ग्रुप मधून जीवन 11 मोरबे संघ क्वालिफाय झालाय. सी पोल मधून चिंचोली गोहे संघ क्वालिफाय झालाय. डी पोल मधून नावंडे संघ क्वालिफाय झालाय. ई पोल मधून कांड्रोली संघ क्वालिफाय झालाय आणि एफ पोल मधून जय चिडोबा माझगाव संघ क्वालिफाय झालाय. या सगळ्या संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की आपण थोड्याच वेळात रिपोर्ट करायचं आहे. टॉप 6च्या लढती इथून एक सामना बाकी आहे, त्यानंतर एक क्वालिफायरची लढत आहे. इथे चांगला बॉल बघायला मिळाला, शरीराचा वेध घेणारा बॉल, यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल आणि आणखी एक बॅटर बाद करतोय 22 सावंत.
5 विकेट्स म्हणजे अर्धा संघ तंबूच्या दिशेने गेलाय. काटरंग टीम संकटामध्ये आहे. संघ जाऊन पोहोचलाय तो 6 या आकड्यावरती, म्हणजे 6-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी बॅकफुटला, पुरेशी नाही तर पुरेशी बॅकफुट लावून पोचली आहे ती काटरंग टीम या मॅचमध्ये. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय मैदानावरती 19 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. एकोणीस क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. भावेश सावंत पुनश्च बॉलिंग मार्क वरती. अविनाश पालंडे ॲज अ मेन पंच, चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये, संपूर्ण या स्पर्धेला त्यांनी लीड केलं. शकील असेल, कल्पेश जाधव असेल, आमचे मात्रे सर असतील, उत्तम दर्जाची अंपायरिंग या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. इथे वेगवान बॉल बॅकफुटला जाऊन स्ट्रोकसाठी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे आहे. स्वीपर कव्हर मधून आला एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव मिळती आहे. फेकी खराब आहे आणि त्या फेकीचा फायदा लगेचच काटरंग संघाने घेतलाय. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा आणि तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2च वरती समाधान मानावं लागतं. या बॉलवरती 2ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 8 धावा धाव फलकावरती. असं वाटतंय की लवजी संघाने एक एक्स्ट्रा खेळाडू देखील उतरवलाय मैदानामध्ये, तो देखील फिल्डिंग करतोय. चला बाहेर काढा जरा त्याला. चांगली बॅटिंग करावी लागेल काटरंग संघाला. इथून देखील धावा येऊ शकतात हा विश्वास दाखवावा लागेल बॅटिंग करत असताना प्रत्येक फलंदाजाला. कारण तुम्ही तुमच्या गावामधून ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस बेस्ट 11 घेऊन येत असतात. सो तुमच्याकडे ती क्षमता असते, तुमच्याकडे ती कॅपेबिलिटी असते मोठमोठे फटके खेळण्याची. ते दाखवावे लागतील काटरंग संघा, कारण मोठे फटके आलेच नाहीयेत या 17मध्ये. ऋषी, भावेश सावंत, सन्माननीय आमचे पाहुणे सचिनजी सालवे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय आदरणीय दीपकजी पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. पाहुण्यांचा सन्मान, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्याचं जतन केलं जातं या व्यासपीठावरती. घड्याळामध्ये 3 वाजलेत पाटेचे आणि तरी देखील पाहुण्यांचा सन्मान आपण इथे करतोय. या सगळ्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही आपली परंपरा आहे. इथे ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन पर्यंत करत यावं लागेल फलंदाजांना. लाईन पासून दूरवर फटका, शरीरापासून दूरवर बॉल ठेवला जातो बावेश कडून. बावेशचा जो अनुभव आहे तो दाखवतोय. स्वराजने चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर बावेश सावंत देखील चांगली बॉलिंग करतोय. एकूण धावा 9 आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्मान्य रवी ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. रवी ठाकूर साहेबांचा सन्मान आपण करावा. ऑन साइडला फटका खेळण्यात आला. एक सिंगल मिळते. या बॉलवरती षटक संपले. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा 10 धावा. 5 गडी बाद 10. मजा येईल इथून ज्या क्वालिफायर मॅचेस चालू होतील. अंतिम टप्प्याकडे आता आपण हळूहळू चाललोय. आज शेवटची रात्र आहे आणि सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत ना त्या इलेक्ट्रिक स्कूटीवरती आहेत. कारण प्रत्येकाने कुपन फाडली आहे. प्रत्येकाने आपल्या देवबाप्पाला प्रार्थना केली असेल आज की माझी चिठ्ठी लागू दे, माझं नाव येऊ दे, मला ती स्कूटी मिळू दे. आणि एक भाग्यवान प्रेक्षकाला या स्पर्धेच्या निमित्तानं ती इलेक्ट्रिक स्कूटी मात्र देण्यात येईल. आमचे सगळे पंच आपण सुद्धा चिठ्ठी फाडा. तुम्ही सुद्धा लकी ड्रॉ मध्ये तुमचं एक ड्रॉ टाका. कल्पेश जाधव त्यांच्याकडे ऑलरेडी एक बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजची. आणि इथे फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. चौकार आणि या 4 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय. 14 धावा. अल्पेश सरकुडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ददू स्ट्रायकर एंडला आहे आणि जे महत्वपूर्ण फलंदाज होते बाद झाले काटरंग टीमचे आणि मग ददू चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. एकूण धावा
14 धावा धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार थरकुडे. पहिलाच चौकार त्याच्या विरोधामध्ये आलाय. या इनिंगचा पहिला चौकार आलाय ददूच्या बॅटमधून. इथे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं, चांगला चेंडू हाताळण्यात आला. हे तर व्हेरिएशनचं मी म्हणेन एक वेपन आहे ना ते या गोलंदाजाकडे. मागच्या मॅचमध्ये मेडन षटक टाकण्याचं काम मात्र त्याने केलं. फसवे चेंडू टाकले, कधी आतमध्ये कधी बाहेर चेंडू टाकले. आणि या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती चौकाराचा मार पडल्यानंतर लगेचच कमबॅक काय असतं हे दाखवून देणारी बॉलिंग करतोय तो गोलंदाज ओमकार थरकुडे. इथे फुलटॉस बॉल आहे, बॉल हवेमध्ये बराच वेळ आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल खाली येतोय, कॅच कंप्लीट करतोय आणि 6वा धक्का लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या काटरंग टीमला. विक्रांतने कॅच कंप्लीट केली आहे. स्वराजने कॅच कंप्लीट केली आहे. 12th म्हणणे जे नाव सांगितलं ते आम्ही घेतलं. स्वराजने कॅच कंप्लीट केली आहे. एकूण धावा धाव फलकावरती आल्यात त्या 14 धावा 20-25 पर्यंत जावं लागेल, कारण काटरंग टीम देखील स्ट्रॉंग आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये काटरंग टीम दिसते आपल्याला. पुनीत जातोय, पुनीत बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. अर्थातच सर्वांचा लाडका गड्डी, चांगले बॅटिंग करावे लागेल त्याला. हार्ड हिटर फलंदाज आहे, मोठमोठे फटके मारण्यामध्ये विश्वास ठेवतो आणि आता नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची ते काटरंग संघाला. चला यानंतर टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय कैरे आणि खरसुंडी टीमला की आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यावं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू या दोन टीम दरम्यान. सो या आपण लगेच नाणेफेकी आपण करून घेऊ. खरसुंडी आणि कैरे. पुनीत स्ट्रायकर एंडला. इथे फसवा बॉल, गड्डीने आपली ताकद दाखवली आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल उडवलाय. या इनिंगचा पहिला षटकार. सेवेसाठी दादाचं बोल. जरी टार्गेट झालं तरी फाईट बॅक होऊ शकतो काटरंग संघाचं या मॅच मध्ये. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. शेवटचे काही बॉल शिल्लक. इथे चांगला बॉल हाताळण्यात आला होता. थोडीशी लेंथ आता कमी केली. गुडलँड स्पॉटवरती चेंडू टाकला. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मारायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि चांगला चेंडू, चांगलं कमबॅक बघायला मिळालं ते गोलंदाजी करणाऱ्या लवजी संघाचं. सन्मान्य बाला काठवले यांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. त्यांचा सन्मान आपण येथे करतोय. दीपकजी पाटील यांच्या शुभ असते. शेवटचा बॉल आहे या 17 मधला. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क पुनश्च नाहीये. 17 संपले पहिलं. पंच इशारा मला करतायत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर काटरंग संघ जाऊन पोहोचलाय 20 वरती. 21चं टार्गेट सेट केलंय 18 बॉल मध्ये ते लवजी संघासमोर. चला कैरे संघाचा कॅप्टन या आपण लगेच. कैरे टीम सिद्धू 11 कैरे संघ आपण आपला कॅप्टन पाठवा. कारण खरसुंडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आलाय. सो आपण कैरे संघाला विनंती करू नाणेफेकी करण्यासाठी आपण आपला कॅप्टन त्वरित पाठवा. की सागर पाटील येत आहेत. यानंतर आपण जीवन 11 मोरबे, चिंचोली गोहे, 40-40 सरकार नावंडे, कांड्रोली करण आणि जय चेडोबा माझगाव या टीमला देखील विनंती करू. जर आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जर ऐकत असेल, आम्हाला या स्पर्धेला बघत असेल, तर आपण या लवकरात लवकर वेळेवरती या.
मी सचिन साळवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हा टॉस करावा. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण कैरे आणि खरसुंडी या दोन टीम दरम्यान हा टॉस करावा. साळवी साहेबांच्या शुभास्ते मी हा टॉस संपन्न करतोय या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकलाय खरसुंडी टीमने. टॉस जिंकले. निर्णय काय? बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. मला वाटतं कैरी टीमने टॉस जिंकला असं बॅटिंग घेतली असती. सो दोन्ही टीमला त्यांचा डिसिजन मिळालाय. खरसुंडी टीम आपण डगआउटच्या दिशेने यायचंय कारण लगेचच जसा सामना संपेल ना आपण फिल्डिंगसाठी लगेच जायचंय. आता थोडंसं आता स्पीडअप करू. फलंदाजी पाठवा. फलंदाज पाठवा लगेच. लवजी संघ आपले फलंदाज जाऊ द्या. विक्रांत आणि नवनाथ मामुंडकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. इथून दोन मॅच या पोलच्या बाकी आहेत आणि मग त्यानंतर सगळ्या क्वालिफायरच्या मॅच आहेत. अंतिम 6च्या त्या 3 लढती असतील. ABCDEF त्या 3 मॅच. त्यानंतर चिठ्ठी, एक संघाला बाय, एक सेमीफायनल, म्हणजे तिथून 5 मॅच बाकी आहेत. म्हणजे एकूण 7 मॅचेस इथून बाकी आहेत. शेवटचा हा आजची रात्र आहे याचसाठी केला होता तसं की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटची रात्र गोड व्हावी. आणि आदरणीय दीपकदादा पाटील यांचं हे आयोजन, मैत्री चषकाचं हे आयोजन, अर्थातच प्रिन्स 11 कलोते नावाने ही स्पर्धा दरवर्षी भरवतात. आणि थाटामाटात ही स्पर्धा शेवटाकडे आता येते. 18 बॉल 21 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अल्पेश 11 लवजी संघाला. आणि सलामीची जोडी नवनाथ मामुंडकर आणि विक्रांत. नवनाथ मामुंडकर स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला विक्रांतला आपण बघतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच असेल पुनीत गड्डी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. काटरंग संघ फार वेळ घेऊ नका कारण मागच्या मॅच मध्ये देखील आपण तुम्हाला तंबी दिली आहे. फार वेळ तुम्ही घेत बसू नका. थोड्याच वेळात सामना सुरू करा. 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 21 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी अल्पेश 11 लवजी संघाला. यानंतर देखील एक मोठी लढत आपल्या भेटीला येणार आहे. कैरे संघाच्या विरोधामध्ये खरसुंडी हा सामना आहे. कोण जिंकेल, कोण पुढे सरकेल, मग पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागेल. इथून जो जिंकेल त्या नेक्स्ट मॅचची, तिथून जो जिंकेल मग त्या दोघांमध्ये सामना होईल. आणि तो सामना जो जिंकेल तो 6वा संघ आजच्या रात्रीमधला ठरेल जो एक ग्रुपमधून क्वालिफाय करेल. पहिलाच बॉल पुनीत. स्विच हिटचा देखना फटका. चौकाराने अकाउंट खुलं करतोय नवनाथ मामुंडकर. आपल्या संघाचं आणि स्वतःचं देखील चौकार. 4ने अकाउंट खुलं केलंय. मागच्या मॅच मध्ये जो फॉर्म त्याला गवसला होता, जी सुरुवात त्याला मिळाली होती, त्या सुरुवातीचं सातत्य या मॅच मध्ये देखील तो टिकवतोय. चौकाराने अकाउंट खुलं केलं या मॅचचं. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला हा चौकार. सलगचा दुसरा. 8 धावा धावफलकावरती लवजी संघाच्या. 8 धावा धावफलकावरती लवजी संघाच्या. 16 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज. 16 बॉल 13 हे समीकरण पहिल्याच षटकामध्ये मॅच फिनिश होईल की काय असं वाटू लागलंय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गेस्टांच्या मागून चांगले यष्टिरक्षण बघायला मिळालं. अजिंक्य दर्गेच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. 2 चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने दिलंय गड्डीने या मॅच मध्ये. यानंतर आई गावदेवी खरसुंडी आणि सिद्धू 11 कैरे हा सामना आहे. टॉस जिंकलाय तो खरसुंडी संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी आम्ही करू असं सांगितलं कॅप्टनने. बॅटिंग करायची पुन्हा एकदा. चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू बघायला मिळाला खेळपट्टीवरती. जसा उल्लेख केला मी, सामना पहिल्या ओव्हरमध्ये संपतोय की काय,
परंतु तसंच गड्डीने देखील प्रत्युत्तर दिलं 2 डॉट बॉल टाकून. 8 धावा धाव फलकावरती. व्यासपीठावरती चहाची व्यवस्था केली जाते. इथे ऑन साइडला पुन्हा फटका, परंतु फिल्डर तिथे आहे स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव मिळती आहे ती नवनाथला. या बॉलवरती 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 9 धावा धाव फलकावरती येत आहेत. व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे उपस्थित आहेत. सगळे आयोजक आदरणीय दीपकदादा पाटील यांच्यावरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. तुलसीरामजी पाटील साहेब देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. इथे ऑन साइडला फटका चांगला आता मिड विकेटच्या दिशेने, परंतु चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. 1 धाव मिळती आहे ती विक्रांतला. षटक संपलंय पंच आम्हाला सांगतायत. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात. 10-11ची गरज. गोलंदाजीसाठी येतोय आर्यन मापदी. एकूण धावा धाव फलकावरती आल्यात त्या 10-11 धावसंख्येची अजूनही गरज. 21चं टार्गेट. 12 बॉल 11 हे समीकरण. या षटकामध्ये थोडीशी रस्सीखेच करावी लागेल आर्यनला. 1-2 धावसंख्येचं षटक आलं तर मजा येईल सामन्यामध्ये. इथे फुलटॉस बॉल विक्रांतसाठी, परंतु त्याचा फायदा घेत नाहीये. आणि बघा तिथे डाईव्ह कशी टाकण्यात आली आहे, परंतु त्या डाईव्ह वरती काही अर्थ नव्हता. एकूण डावा 1च मिळती आहे विक्रांतला. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 11 या आकड्यावरती. 10ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अजूनही अल्पेश 11 लवजी संघाला. पाठीमागच्या दिशेने बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे 22चा चौकार आलाय. व्हाईट बॉलचा चौकार आलाय आणि 5 धावा एक्स्ट्राच्या ऍड होतील. धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचेल. 16 धावा. 5 धावसंख्येची गरज. वडा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह करण्यात आलाय नवनाथ मामुंकरच्या बॅटमधून. इथे सिंगलच मिळेल. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न नवनाथ करतोय. 2 धावा मिळतात. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 18 या आकड्यावरती अजूनही 3 धावसंख्येची गरज. सामना सोपा आहे लवजी संघासाठी. चांगला फटका ऑन साइडला खेळण्यात आलाय वाडिश लॉंगॉनला. 1 धाव मिळती आहे. व्ही शेप मध्ये फटकेबाजी करतोय नवनाथ. 19 वरती पोहोचलाय. 2ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बरेच चेंडू बाकी आहेत. येथे आडवा बाटने विक्रांतच्या बॅटमधून आलाय हा षटकार. विजयाचा शंखनाद दाखवत असताना लवजी संघ अल्पेश 11 लवजी संघ पुढे सरकतोय. हार्ड लक काटरंग संघ, परंतु त्यांचा देखील चांगला सामना बघायला मिळाला. पहिला त्यांनी सामना जिंकला. हार्ड लक या मॅच साठी आणि खरोखर दुसऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वराज्य ठरतो या सामन्याचा सामनावीर. पहिल्या षटकामध्ये कमालीची कामगिरी त्यांनी केली आणि 3 विकेट्स मिळवल्या.